दंडवत प्रणाम। आज आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र अंजनेरी येथे। आता आपण जे ठिकाण बघत आहोत येथे त्र्यंबकेश्वर व नाशिक दोन्हीकडून येणाऱ्या गाड्या थांबतात। येथून अंजनेरी गाव व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे मंदिर 1 किलोमीटर अंतरावर आहे। आता आपण जे पर्वतरांग बघत आहोत येथेच हनुमंतरायांचा जन्म झालेला आहे। अंजनेरी हे गाव निसर्गाच्या कुशीत आणि डोंगररांगांच्या पायथ्याशी वसलेले आहे। महानुभाव पंथाचे संस्थापक युगप्रवर्तक परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराष्ट्रामध्ये परिभ्रमण करीत असताना मानवी जीवाच्या उद्धाराचे तत्वज्ञान देण्यासाठी, ज्ञानप्रेमाचे दातृत्व करण्यासाठी, सकळ जीवांना दुःखातून नरकातून सोडविण्यासाठी 11व्या शतकामध्ये भडोच येथे अवतार स्वीकार करून कालानुक्रमे पैठण, वेरूळ, डोमेग्राम, सिन्नर, नाशिक, गंगापूर या गावांना आपल्या पदस्पर्शाने ज्ञानोपदेशाने पावन करीत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पौराणिक ऐतिहासिक अंजनेरी या गावी आले। अंजनेरी येथील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ज्या वसईमध्ये थांबले ते आता आपण बघत आहोत। येथे भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात, शारीरिक रोग, भूतबाधा, ग्रहपीडा दूर होतात व मनशांती लाभते। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी वैशाख 1 व शुद्ध पंचमी शके 1192 व इंग्रजी कालगणनेप्रमाणे दिनांक 27 एप्रिल वार रविवार 1270 मध्ये श्री क्षेत्र अंजनेरी या गावाला आपल्या पदस्पर्शाने पवित्र केले। येथील स्थानाच्या ठिकाणी महानुभाव पंथाचे सर्व उत्सव साजरे होतात। श्री कृष्ण अष्टमी व श्री दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी होतात। श्री दत्त जयंतीला अंजनेरी येथे मोठी यात्रा भरते। दंडवत प्रणाम। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवत प्रणाम। आता आपण मंदिराच्या बाहेरील परिसर व मंदिराची परिस्थिती बघूया। दोन्ही मंदिरांच्या आतील भागामध्ये अतिशय सुंदर, सुरेख व मनमोहक कोरीव काम केलेले आहे। आता आपण मंदिराच्या शेजारील मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आलेलो आहोत। इथे मोठ्या प्रमाणात देवी देवतांच्या मूर्त्यांची पडझड झालेली दिसते। इथे फक्त महानुभाव पंथाचे नव्हे तर संप्रदायातील अनेक देवी देवतांचे मूर्त्या बघायला मिळतात। मंदिराची आतील अवस्था अतिशय बिकट झालेली आहे। वा, किती सुंदर घुमट बनवलेला दिसतोय। आजपर्यंत आपल्याकडे अनेक राजकीय सत्तांतरे झाली, एक हाती राजकीय सत्ताही आल्या, पण हे असे मंदिर उपेक्षितच राहिली। या मूर्त्यांकडे बघून नटसम्राट या नाटकातील तो डायलॉग आठवतो, कोणी घर देतं का घर। हा व्हिडिओ तुम्ही इतरांपर्यंत पोचवा जेणेकरून आर्थिक राजकीय पाठबळ मिळाल्यास या मंदिराची अवस्था बदलू शकते। होऊ शकते एखाद्या भल्या माणसाच्या हातून येथे निर्माण झालेल्या पुरातत्व खात्याचा प्रश्न व शासनाचा प्रश्न सोडवून येथे प्रत्येक शिळेला तिचे पहिले हक्काचे स्थान मिळेल व आपल्याला मंदिर बघण्यास मिळेल। तुम्ही कधी नाशिकहून त्र्यंबकेश्वर देवदर्शनासाठी आलात तर मधील अंजनेरीमधील ह्या मंदिरात सहकुटुंब सहपरिवार भेट देण्यास विसरू नका। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। दंडवत प्रणाम।